हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे। आज आपण नळकुण या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील नळकुण या ठिकाणी जाणार आहे। आणि नळकुण हे ठिकाण बुलढाण्यापासून 24 ते 25 किलोमीटर आहे आणि मोताळ्यापासून नळकुण हे ठिकाण 20 ते 22 किलोमीटर आहे। तर आज मित्रांनो आपण नळकुण या ठिकाणी जाणार आहे। आणि मित्रांनो, आज हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि सदर ब्लॉगला तुम्ही भरपूर सपोर्ट करा आणि सदर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। हॅलो मित्रांनो, आता आपण वाघजाळ फाटा येथे आलेलो आहे। आता वाघजाळ फाटा इथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे आणि इथून बुलढाणा रोड पण इथून जे बुलढाण्याहून येणार आहे ते पण इथून बुलढाण्याहून येणारे लोकांनी डाव्या साईडला वळण घेऊन यायचे आहे आणि जे मलकापूर मोताळाहून येतात ते त्यांनी उजव्या साईडला वळण घ्यायचे आहे। आता आपण रोहिणखेड या ठिकाणी आलेलो आहे आणि रोहिणखेडवरून आपण आता रोहिणखेडवरून समोर जाताना एक फाटा लागते, नळकुण फाटा। तिथून आपल्याला डाव्या साईडला वळायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता निसर्ग किती सुंदर दिसत आहे। इथून जे टेकड्या दिसत आहे ते किती मस्त दिसत आहे। याच निसर्गाच्या आनंदासाठी, या आनंद घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। आज या निसर्गाचा आज भरपूर आनंद घेऊया आपण। तर इथून नळकुण फाटा 10 किलोमीटर, नळकुण फाट्यावरून 10 किलोमीटर इथून नळकुण आहे। तर आता आपण इथून नळकुणला इथून जाणार आहे। हा रस्ता इकडे जो आहे हा सरळ इकडे रोहिणखेडला जातो, रोहिणखेड धामणगाव पुढे। आणि आपण इकडून आलेलो आहे मागून। अरे वरती झोपडी बांधलेली आहे, वरती एक झोपडी बांधलेली आहे, बहुतेक शेतकऱ्यांनी बांधलेली आहे। शेतामध्ये शेताच्या मालाचं रक्षण करण्यासाठी आणि त्याचं पावसापासून रक्षण व्हावे याकरता झोपडी बांधलेली आहे त्यांनी वरती। आणि हा इकडे टेकड्या बघू शकता तुम्ही, किती मस्त दिसत आहेत। आता नळकुण या गावात आलेलो आहे आपण। आता इथून कुणाला तरी विचारू आपण नळकुण धबधब्याकडे जाण्यासाठी रस्ता कुठून। आणि आपण एका आजीला विचारलेला आहे की नळकुणचा रस्ता कुठे आहे, नळकुण धबधब्याचा। खूप मोठी टेकड्याची रांग दिसत आहे आणि वरती काळेशार ढग दिसत आहे तुम्हाला आणि खाली खराब रस्ता। आणि इथून समोर गाडी जात नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही गाडी इथं लावून दिलेली आहे। इथं पहा, इथं गाडी आणलेली तुम्ही इथपर्यंत, पण इथं हे असं फसत आहे पूर्ण। माझा पाय पूर्ण आत गेलेला आहे, त्याच्यामुळे मी गाडी इथंच लावलेली आहे आणि इथं गाडी लावून आम्ही समोर निघत आहे आता।
हे पूर्ण टेकडीचे पाणी इथं येत आहे वरतून टेकडीचे पाणी असं वाहत खाली जात आहे इकडे. तर आपण समोर अजून जाऊया, चला. बोलण्यामध्ये कमी जास्त होऊ शकते, तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या कृपया, कारण की आम्हाला बोलण्याचे सवय नाही आहे कॅमेऱ्यासमोर. तर कृपया सर्व दर्शकांना अशी विनंती आहे की माझ्या बोलण्यामध्ये थोडंफार कमी जास्त झाल्यास तुम्ही समजून घ्याल, याची मी अपेक्षा करतो तुमच्याकडून. आमचा कॅमेरामॅनला विचारतोय का झाड तुला माहित आहे का की कोणता आहे म्हणून, ते कोणतं झाड माहित आहे का? काय नवीनच आहे काहीतरी. आमच्या कॅमेरामॅनला सुद्धा माहित नाही कोणत्या प्रकारचे झाड आहे ते. आणि दुसरा घरा लागलेला आहे छोटासा आपल्याला. आणि इथं पाय सांभाळून ठेवा, नाही तर मग फसू शकते पाय. इथं कोणतं 2 रस्ते लागलेले आहे, आता एक उचलून जाते. हात जाणार आता. रस्ता एकच आहे, तो दोन्ही रस्ते एका ठिकाणी मिळतात. ते आपल्याला वाटलं 2 आहे. इथे एक झरा आहे अजून एक मोठा तुझ्या इकडे. झरा म्हणण्यापेक्षा वाहतं पाणी आहे. खूप छान दिसत आहे पाणी. पाणी स्वच्छ आहे. पाणी फार मस्त आहे, थंडगार पाणी आहे एकदम. शील तुम्ही आवड करू शकता पाण्याने. आणि आम्हाला खूप घाम आलेला आहे. थोडं थंड पाणी तेरा रुहान. जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. आणि समोर अजून 2 ते 2.5 किलोमीटर अंतर बाकी आहे आपले. तर चला आपण समोर जाऊया. आम्ही
नळकुण या धबधब्यावर आज दोघंच जण आलेला आहे. आज रविवारची सुट्टी असून सुद्धा आज इथं काही गर्दी दिसत नाही. तर हमेशा इथं रविवार शनिवार गर्दी राहते, परंतु आज या ठिकाणी काहीच गर्दी दिसत नाही. आमच्या दोघांशिवाय कोणी इतर कोणी दिसत नाही आहे आणि खूप रस्ता मोकळा वाटत आहे. नाहीतर रविवार आणि शनिवारी खूप गर्दी राहते इथं. मला असं वाटते की आपलं नळकुण धबधब्याचे ठिकाण हे जवळच आलेलं आहे. मला इथून दिसत आहे टेकडीचा भाग दिसत आहे जवळ आलेला. चौथा ते पाचवा असा छोटासा नाला लागलेला आहे आणि अजून खूप नाले दिसताना दिसत आहे. खूप घाम आलेला आहे. हे झाड कोणतं आहे हे मला तर माहीत नाही, पण तुम्हाला माहीत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा हे झाड कोणते आहे. कारण की हे खूप घनदाट झाड दिसत आहे. खूप तिथे पानं हिरवेगार दिसत आहे. मला माहीत नाही कोणतं झाड आहे. आणि कृपया एवढी मेहनत घेत आहे आम्ही तुमच्यासाठी, तर कृपया आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतर नवीन व्हिडिओ असेच पाहायला भेटतील. कृपया तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आमचं तेवढ्यानं आमचं आत्मविश्वास वाढेल. जेवढे सबस्क्राईब होतील तेवढे आमचा आत्मविश्वास वाढेल. आणि आम्ही तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ तुमच्याकरता बनवत राहू. मित्रांनो, इथं आपल्याला जाताना इथं गणपतीचे मंदिर लागते. तर हे गणपतीच्या मंदिरात दर्शन घेऊन आपण समोर जाऊ. तर टेकडीचा खूप जवळ आलेला आहे आणि धबधब्याचा आवाज येत आहे. आणि त्या वरती मेंढ्या बी दिसत आहेत वरती चढताना आपल्याला. हे तर टेकडीजवळ आलेलं आहे आपण आणि आपल्या धबधब्याजवळ आपण पोहोचलेलो आहे. काही क्षणामध्ये काही मिनिटामध्ये आपण धबधब्याजवळ पोहोचणार आहे. धबधबा दिसतो तुम्हाला? हे बघा धबधबा.
एकदम मनमोहक दृश्यासाठी आपण आलेलो आहे पाहण्यासाठी ते आता समोर दिसणार आहे तुम्हाला. तर चला. बापरे. वातावरण असल्यामुळे धबधब्याने खूप पाणी वाहत आहे. 2 ते 3 दिवस झाले पाणी पडत आहे इथं, त्याच्यामुळे धबधब्यामध्ये खूप पाणी वाहत आहे. वरती जाऊन दाखवतो तुम्हाला इथं. काढली काय? अरे बाप, अरे रस्ता पाय जाओ. अरे बाप. हा दुसरा वरती धबधबा आहे. वरती आलेला आहे आणि इकडे आपलं
हे ठिकाण खूप गंभीर ठिकाण आहे आणि खूप शांततेचं ठिकाण आहे. फक्त इथं इथे फक्त खडखड फक्त धबधब्याची खडखडचा आवाज येत आहे. चला तर आता आपण खाली उतरूया आणि आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आपण. चला. मंदिराचं दर्शन घ्यायला घेऊन आता खाली आलेलो आहे आपण. आणि आपल्याला असं नजारा दिसत आहे पुन्हा एकदम असं दृश्य दिसत आहे. नैसर्गिक आणि इथं काही मुलं मच्छी पकडत आहेत आणि खूप सुंदर असे धबधबे 1 2 3 4 5 धबधबे असे 4 धबधबे आहेत. 1 2 3 4 धबधबे आहेत इथं आणि खूप मस्त धबधबे आहेत. हॅलो मित्रांनो, आपण आता खाली आलेलो आहे. पहिल्या स्टेपवर तिथं आपल्या महादेवाचं मंदिर आहे. त्या दुसऱ्या स्टेपवर एक धबधबा आहे आणि परत आपण तिथून या काठाकाठानं शेतीच्या काठाकाठानं खाली उतरलेलं असतं. खाली उतरून आता आपण परत खाली जात आहे. त्या रस्त्याने खाली जाणार आहे. आम्हाला माहीत होतं की वरती मंदिर आहे म्हणून. नळकूमध्ये हे मुलं आहे की त्यांनी सांगितलं आम्हाला की वरती मंदिर आहे म्हणून आणि इथून असा मार्ग आहे वरती जायचा. तर आम्ही त्यांनी सांगितल्यानंतर वरती गेलो आणि दर्शन घेऊन आता खाली उतरलेलो आहे आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तर आता आमचं
मित्रांनो, आपला असाच नळकुण येथील परतीचा प्रवास पूर्ण केलेला आहे आपण. आणि आता आम्ही घराकडे निघालेलो आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता आमच्या चॅनलला सपोर्ट करा. आणि आपल्या मित्रांसोबत आमचं चॅनल शेअर करा. तर जय हिंद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.